नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण इंग्लिश ग्रामरमधील टेन्स म्हणजेच काळ याविषयीचे प्रश्न उत्तर बघणार आहोत. त्याचबरोबर त्याचे सूत्रही उत्तराबरोबर बघणार आहोत. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला प्लीज कमेंट करा. चला तर मग आजच्या आपल्या इंग्लिश ग्रामरमधील टेन्स या टॉपिकमधील पहिल्या प्रश्नाकडे वळूयात. पहिला प्रश्न आहे, वी हॅड बीन प्लेइंग इन द पार्क. काय सांगितले? वी हॅड बीन प्लेइंग इन द पार्क. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. आता पास्ट परफेक्ट कंटिन्युअसचं सूत्र काय ते बघूयात आपण. तर सूत्र आहे हॅड, बघा, हॅड प्लस बीन प्लस आय एन जी म्हणजे वी आय एन जी. बघा, वी हॅड बीन प्लेइंग इन द पार्क. तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. पास्ट परफेक्ट कंटिन्यूचं सूत्र हे आहे हॅड प्लस बीन प्लस वी आय एन जी. पुढे बघूया, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 2. दे हॅड हर्ड अबाउट द मिरॅकल. आता या सेंटेन्समध्ये हॅड आलेला आहे, त्यामुळे हे सेंटेन्स आहे पास्ट परफेक्ट टेन्स. कुठला आहे तर पास्ट परफेक्ट टेन्स. तर या पास्ट परफेक्ट टेन्सचं सूत्र आहे हॅड प्लस वी एन. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे, हॅज बीन ट्राईंग टू कन्सर्ट डिस्पिट द नॉईज अराउंड. आता यामध्ये हॅज बीनचा वापर झालेला आहे, तसेच आय एन जी ही लागलेला आहे. तर याचं उत्तर आहे प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह. प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्हचे सूत्र आहे हॅव, हॅज प्लस बीन प्लस वी आय एन जी. वर्बला आय एन जी लागलेला आहे. बघा, हॅज बीन आय एन जी, म्हणून वाक्यामध्ये हॅज बीन आणि वर्बला आय एन जी लागलेला आहे, त्यामुळे हे वाक्य प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह, त्यालाच आपण कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असे म्हणतो. पुढे बघूया, पुढचा प्रश्न, द स्टुडंट्स वेअर प्लेइंग इन द स्कूल. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पास्ट प्रोग्रेसिव्ह, त्यालाच आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स असे म्हणतो. पास्ट कंटिन्युअस टेन्स. आता त्याचं सूत्र बघूया. पास्ट कंटिन्युअस टेन्सचं सूत्र आहे वॉज किंवा वेअर प्लस वी आय एन जी. वर्बला आय एन जी लागलेलं असते. या वाक्यामध्ये वेअर आहे आणि वर्बला आय एन जी ही लागलेले आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पास्ट कंटिन्युअस, त्यालाच आपण पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स असे म्हणतो. पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्सचे सूत्र काय आहे? वॉज किंवा वेअर प्लस आय एन जी.
चला आता मग पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे, यू विल नॉट डिस्टर्ब मी आफ्टर दिस. यू विल नॉट डिस्टर्ब मी आफ्टर दिस. बघा, तर याचं उत्तर आहे, या वाक्याचं किंवा या सेंटेन्सचं उत्तर आहे सिंपल फ्युचर टेन्स. काय आहे? सिंपल फ्युचर टेन्स. आता ते कसं ते बघूया. यामध्ये या प्रश्नामध्ये सिंपल फ्युचर टेन्सचं सूत्र काय ते पहिलं बघूया. विल किंवा शॉल प्लस वर्ब. विल किंवा शॉल किंवा वर्ब म्हणजे प्लस वर्ब असा आहे. म्हणून या वाक्यामध्ये यू विल नॉट डिस्टर्ब मी आफ्टर दिस. म्हणून वाक्यामध्ये विल आलेला आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे सिंपल फ्युचर टेन्स. पुढे बघूया. इंडिया इज प्रोग्रेसिंग व्हेरी फास्ट. इंडिया इज प्रोग्रेसिंग व्हेरी फास्ट. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रेझेंट कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअस ते कसं ते बघूया. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं सूत्र आहे एम किंवा इज किंवा आर प्लस VING. वर्बला ING प्रत्यय लागलेला आहे. तर बघूया, वाक्य चेक करून बघूया. वाक्यामध्ये इज आहे प्लस VING, तर वर्बला ING ही लागलेला आहे. म्हणून हे वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधले आहे. चला आता मग पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न बघूया. ही डज नॉट अटेंड द क्लासेस रेग्युलरली. ही डज नॉट अटेंड द क्लासेस रेग्युलरली. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सिंपल प्रेझेंट टेन्स. काय आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स. हे सिंपल प्रेझेंट टेन्स मधील निगेटिव्ह सेंटेन्स आहे, कारण यामध्ये नॉटचा वापर केलेला आहे. बघा, यामध्ये डज नॉट, या वाक्यामध्ये डज नॉट चा वापर केलेला आहे. तर सिंपल प्रेझेंट टेन्सचं सूत्र काय आहे? डू नॉट किंवा डज नॉट वाक्यामध्ये जर असेल तर ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मधील आहे. बघा, ही डज नॉट अटेंड द क्लासेस रेग्युलरली. वाक्यामध्ये डज नॉटचा वापर आहे, डज नॉट आलेला आहे, त्यामुळे हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मधले आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. द कमिटी हॅज पास्ड द रिझोल्युशन अनॲनिमल्सली. तर याचं उत्तर आहे, या वाक्याचं उत्तर आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं सूत्र बघूया काय आहे. मागील प्रश्नामध्ये बघितले पण अनेकदा बघूया. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं सूत्र आहे
हॅव किंवा हॅज प्लस en. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं सूत्र आहे हॅव किंवा हॅज प्लस वी वाक्यामध्ये हॅजचा वापर केलेला आहे. वाक्यामध्ये हॅज आलेला आहे म्हणून हे वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्स मधलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. द स्टेट ऑफ द अफेअर्स इन दिस इन्स्टिट्यूशन इज कॉझिंग अनॅक्झी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं सूत्र बघूया प्रथम काय आहे ते. वाक्यामध्ये एम इज आर असेल प्लस वी आय एन जी असे प्रेझेंट कंटिन्युअस याचं सूत्र आहे एम इज आर प्लस वी आय एन जी. वाक्यामध्ये आय एन जी आलेला आहे आणि इजही आलेला आहे. बघा, द स्टेट ऑफ द अफेअर्स इन इन्स्टिट्यूशन इज कॉझिंग अनॅक्झी. तर याचं उत्तर आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर सूत्र बघितले आपण एम इज आर वाक्यामध्ये इजचा वापर आहे आणि आय एन जीचाही वापर आहे त्यामुळे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. He had been working there for 6 years. तर या प्रश्नामध्ये प्रथम बघूया. हॅड बीनचा वापर आहे. वर्बला आयएनजी प्रत्यय आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. काय आहे तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस किंवा पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स असंही म्हणतो. याचं सूत्र बघून घेऊया काय आहे. हॅड प्लस बीन प्लस वी आय एन जी. बघा, वाक्यामध्ये हॅड बीनचा वापर आहे आणि वर्बला आय एन जी आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. द लॅम्प्स वेअर प्लेइंग ग्रेसफुली इन द फील्ड. या प्रश्नाचं उत्तर आहे पास्ट कंटिन्युअस. ते कसं काय बघूया. वेअरचा वापर आहे, आय एन जीचाही वापर आहे. बघूया सूत्र काय आहे बघूया पास्ट कंटिन्युअस टेन्सचं. वॉज इथे बघूया वॉज किंवा वेअर प्लस वी आय एन जी. वाक्यामध्ये वेअरचा वापर आहे आणि वर्बला आय एन जी प्रत्यय आहे त्यामुळे पास्ट कंटिन्युअस टेन्स. पुढे बघूया. ओनली 3 families still live in the village. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स. पुढील प्रश्नाकडे वळूयात. ही लेफ्ट द ऑफिस इन द मॉर्निंग. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. द चाइल्ड हॅज ग्रोन व्हेरी नॉटी.
तर या प्रश्नाचं उत्तर आहे वाक्यामध्ये हॅजचा वापर आहे, त्यामुळे हे वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, याआधी आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं सूत्र पाहिलेलं आहे. त्यामुळे पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे वी आर पेंटिंग डोअर्स अँड विंडोज. तर या वाक्यामध्ये आरचा वापर आहे, वाक्यात आर आलेला आहे. पेंटिंग आयएनजीचा वापर झालेला आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स, किंवा आपण त्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असंही म्हणतो. एम इज आर प्लस वी आय एन जी त्याचं सूत्र आहे. पुढे बघूया पुढच्या प्रश्नाकडे. आय एम नॉट ब्रॉट एनी पेपर विथ मी. सॉरी, आय हॅव नॉट ब्रॉट एनी पेपर विथ मी. वाक्यामध्ये वाक्यामध्ये हॅव आलेला आहे, त्यामुळे हे वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं आहे. पुढे बघूया पुढच्या प्रश्नाकडे. वी हिअर्ड द मोस्ट एक्स्ट्राऑर्डिनरी न्यूज. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सिंपल पास्ट टेन्स. वी हर्ड द मोस्ट एक्स्ट्राऑर्डिनरी न्यूज. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बट नोबडी हॅड रिस्पॉन्ड. बट नोबडी हॅड रिस्पॉन्डेड. या वाक्यामध्ये हॅडचा वापर आहे, किंवा या वाक्यामध्ये हॅड आलेला आहे आणि ईडीचा वापर आहे, त्यामुळे हे वाक्य आहे पास्ट परफेक्टचे, पास्ट परफेक्ट टेन्सचे वाक्य आहे. पुढे बघूया. द चंदक्स हॅड स्टार्टेड देअर जर्नी फ्रॉम लेह. वाक्यामध्ये हॅड आलेला आहे, त्यामुळे हे वाक्य पास्ट परफेक्टचं आहे, पास्ट परफेक्ट टेन्स. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. दे विल बिगन अर्ली इन द मॉर्निंग. वाक्यामध्ये विल आलेला आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर सिंपल फ्युचर आहे, सिंपल फ्युचर टेन्स. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. अ वुमन फ्रॉम नागपूर लॉस्ट हर लाईफ इन अ रेवन. वाक्यामध्ये हे वाक्य सिंपल पास्ट आहे, सिंपल पास्ट. पुढचा प्रश्न बघूया. यू हॅव ऑलरेडी लिसन्ड द नेम्स ऑफ बुक्स. या प्रश्नाचं उत्तर आहे, सॉरी, वाक्यामध्ये प्रथम हॅव आहे, त्यामुळे या प्रश्नाचं तर प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स आहे. वाक्यामध्ये हॅवचा वापर आहे, त्यामुळे प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह म्हणजेच कंटिन्युअस टेन्स. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न बघूया. दे हॅड बीन ब्रिंग बॅक द लार्ज कॅन्स ऑफ वॉटर. वाक्यामध्ये हॅड बीन प्लस वी आय एन जी चा वापर आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आहे, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. हॅड बीन प्लस वी आय एन जी याचं सूत्र आहे. पुढे बघूया पुढचा प्रश्न. द essay will be giving us a detailed account of his visit to कैलास. या प्रश्नाचं उत्तर आहे फ्युचर कंटिन्युअस. का तर वाक्यामध्ये विल बी प्लस आय एन जीचा वापर आहे, किंवा आय एन जी आलेला आहे, त्यामुळे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं सूत्र बघून घेऊया. फ्युचर कंटिन्युअस टेन्स. वाक्यामध्ये जर शॉल किंवा विल असेल, तसेच बी असेल प्लस वी वर्बला आय एन जी प्रत्यय असेल, तर हे वाक्य होते कशाचे, तर फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे. आता वाक्यामध्ये विल बी आहे, ठीक आहे,
त्यानंतर वर्बला ING आहे, त्यामुळे हे वाक्य फ्युचर कंटिन्युअस टेन्स मधील आहे. चला तर पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे, जॉन डिडंट स्टे विथ मी इन द हॉस्टेल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सिंपल पास्ट. जॉन डिडंट स्टे विथ मी इन द हॉस्टेल. वाक्यामध्ये डिडंट आहे, म्हणजे वाक्यामध्ये डिड आलेला आहे. ज्या वेळेला वाक्यामध्ये डिडंट आलेला असतो त्यावेळेला ते वाक्य सिंपल पास्ट टेन्स मधलं असते. पुढे बघूया पुढचा प्रश्न. मदर डॅश कुकिंग व्हेन फादर एंटर्ड द किचन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हॅड फिनिश्ड. बघा, मदर हॅड फिनिश्ड. हॅड फिनिश्ड ईडीचा वापर आहे. हॅड फिनिश्ड कुकिंग. कुकिंग INGचा वापर आहे. व्हेन फादर एंटर्ड द किचन. पुढे बघूया. आय डॅश वेदर ही वुड लाईक दिस गिफ्ट. तर या प्रश्नाचं उत्तर आहे डिडंट नो. आय डिडंट नो वेदर ही वुड लाईक दिस गिफ्ट. पुढे बघूया. आय डॅश माय एक्सरसाइज व्हेन रमेश केम टू सी मी. या प्रश्नाचं उत्तर आहे हॅड डन. आय हॅड डन माय एक्सरसाइज व्हेन रमेश केम टू सी मी. तर हॅड डन हे त्याचं उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे वळूयात. पुढील प्रश्न आहे, इफ देअर इज नो वॉटर ऑल लिव्हिंग थिंग्स डॅश. तर याचं उत्तर आहे विल डाय. विल डाय. इफ जर देअर इज नो वॉटर, जर पाणी नसेल तर ऑल लिव्स थिंग्स म्हणजे हे भविष्यात घडणारी घटनेबाबत बोललं जात आहे. जर तरची वाक्य म्हणजे बघा, जर पाणी नसेल तर सजीव जगणार नाहीत. ते सांगितले इफ देअर इज नो वॉटर ऑल लिव्स थिंग्स विल डाय. त्यामुळे हे विल डाय त्याचं उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे वळूयात. पुढील प्रश्न, ही रिमेंबर्ड द डे ही फर्स्ट डॅश टू स्कूल. ही रिमेंबर्ड वाक्य बघा, ही रिमेंबर्ड द डे ही फर्स्ट डॅश टू स्कूल. ही घटना झालेली आहे, होऊन गेलेली आहे, भूतकाळातील घटना आहे. त्यामुळे हॅड गॉन. भूतकाळात घटना घडलेली आहे, त्या भूतकाळात घटना घडलेली असल्यामुळे या वाक्यात हॅड गॉन हे त्याचं उत्तर आहे. बघा, ही रिमेंबर्ड ईडी आहे द डे ही फर्स्ट डॅश टू स्कूल. ही फर्स्ट हॅड गॉन टू स्कूल. आठवण्याची क्रिया चालू आहे इथे. भूतकाळात घडलेल्या घटना आठवली जात आहे, त्यामुळे हॅड गॉन हॅड येणार. पुढचा प्रश्न बघूया. सतीश डॅश टू ड्राईव्ह फॉर सम इयर्स नाव. याचं उत्तर आहे हॅज बीन लर्निंग. हॅज बीन लर्निंग. सतीश हॅज बीन लर्निंग टू ड्राईव्ह फॉर सम इयर्स नाव. पुढे बघूया. ही डॅश इंग्लिश फॉर 5 years but he can't even read a newspaper. ही घटना घडून गेली 5 वर्षापूर्वी घडलेली आहे. he has been learning English for 5 years but he can't even read a newspaper. तर या प्रश्नाचं उत्तर आहे हॅज बीन लर्निंग.
has been learning English for 5 years but he can't even read a newspaper. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. Unless you dash you regret you would have been punished. या प्रश्नाचं उत्तर आहे had regretted. Unless you had regretted you regret. You would have been punished. पुढचा प्रश्न बघूया. I dashed non-stop for 10 hours last night. ही जी घटना आहे ही घडून गेलेली आहे. I dashed non-stop for 10 hours. 10 तासापूर्वी घटना झालेली आहे. 10 hours last night. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे had been driving. I had been driving non-stop for 10 hours last night. त्यामुळे had been driving हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. The poem dash us that a woman's work is not easy. The poem teaches that a woman's work is not easy. पुढे बघूया. She said that she dash a new dress for her baby. त्याचं उत्तर आहे वाक्यामध्ये said that आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर had brought. She said that she had brought a new dress for her baby. पुढे बघूया. Mr. Diwan dash in Nasik in 1960. या प्रश्नाचं उत्तर आहे has been living. Mr. Diwan has been living in Nasik in 1960. पुढे बघूया पुढचा प्रश्न. If you don't insist on daring him into court, I dash thankful. तर या प्रश्नाचं उत्तर वाक्यामध्ये डू आहे, ing आहे, ing प्रत्यय लागलेला आहे. त्यामुळे हे वाक्य shall be. If you don't insist on daring him into court, I shall be thankful. तर shall be त्याचं उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न. मॉडर्न इंजिनिअरिंग डॅश प्रॉब्लेम्स नाव अ डे. त्या प्रश्नाचं उत्तर आहे इज सॉल्विंग. मॉडर्न इंजिनिअरिंग इज सॉल्विंग प्रॉब्लेम्स नाव अ डे. पुढे बघूया. दिस रिव्हर नाईल डॅश इजिप्त द फर्टिल एरिया. तर या प्रश्नाचं उत्तर आहे हॅज बीन. द रिव्हर नाईल हॅज गिवन इजिप्त द फर्टिल एरिया. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. तसेच तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. चला तर मग भेटूयात अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.